लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। हदगाव नगर परिषदेसाठी प्रचार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा प्रचार आज प्रभाग क्रमांक 1 पासून सुरू करण्यात आला आहे। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज प्रचाराची सुरुवात केली। नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांना जनतेने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी जनतेस केले आहे। घरकुल योजना, स्वच्छ आरोग्य, पाणी इतर सुविधा नागरिकांना नक्कीच मिळवून देणार असल्याचे नागेश पाटील आष्टीकर यांनी लोकतंत्र न्यूजशी बोलताना सांगितले। बघूयात ते काय म्हणतात। लोकतंत्र न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 यासाठी आज उभाटा गटातर्फे हदगाव शहरामध्ये प्रचाराला सुरुवात केली। तर आपल्यासोबत हिंगोलीचे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर। तर आपण त्यांच्याशी बोलू। साहेब, आता काय विजन आहे नगर परिषद? गेल्या 10 वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरपासूनही जे लोक सत्तेमध्ये आहेत त्या लोकांना आजपर्यंत या गल्ल्यामध्ये काम केलं नाही। हे जे काही 1 नंबर प्रभाग असेल, 2 नंबर असेल, 8 असेल, 9 असेल, 10 असेल, 4 असेल, 5 असेल, असे हे सगळे प्रभाग ज्या त्या कडेच्या गावांना कडकडनं असतात, तिथं अतिशय दयनीय अवस्था आहे। आणि जर बघायला गेलं तर आता या वेळेस उभाटाला सर्वजण सोबत घेऊन काम करतील आणि सगळ्यांचा विश्वास आहे की आता फेरबदल करणार जनता हदगावची आणि मशाल इथं पेटणार। आणि हे जे निधीबाबत बोलले जाते की एवढा निधी येईल तेवढा निधी, तर आपण पण भरपूर निधी आणलेला आहे। काय म्हणताय निधीबाबत? हे सगळ्या फोकाड्या होता, सगळ्या अरे आणायचं तर आणलं असतं ना आतापर्यंत। हे कुठल्याही प्रकारची काही हे सगळ्या थोताड गोष्टी होता, उगं फुगून गोष्टी सांगल्या जातात आणि हे गुत्तेदार माणसं आहेत, त्यामुळं जिथं फायदा असेल तिथं त्याला लावून धरायचं काम करतात ते निश्चितपणाने, पण याच्यापेक्षा जास्त काही नाही। आणि जिथं निधी हे सांगतायत, जे लोकाला दाखवत आहेत की मी निधी टाकली, हे लोकांच्या दैनंदिन जीवनाची आवश्यकता आहे का, इथं त्याने त्याची प्राथमिकता त्यांनी दिलेली आहे का, हे तपासून पाहणं गरजेचं आहे। तर सर्वांगीण हदगावच्या विकासासाठी आपलं उभाटातर्फे छोटंच विजन आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही अगोदर तर स्वच्छतेवर ध्यान देऊ, पिण्याच्या पाण्यावर ध्यान देऊ। या लोकांच्या मोठ्या समस्या आहेत की घरकुलाला जागा नाही आहे, शासनाच्या नावावर आहे किंवा कोण्या सातबारावर आहे, ही अगोदर त्यांच्या नावानं करून देणे, त्यांना घरकुल प्राप्त करून देणे, पाणी आणि स्वच्छता या गोष्टीवर आम्ही भर देणार आहे। धन्यवाद।